2 सफलता प्राप्त केल्या आणि 1 षटक हाताळताना प्रतिस्पर्धी टीमला 1 चौकारानिशी 5 धावसंख्या दिल्या। तर दीपक भोईर यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचचं वितरण करावं। प्लेयर ऑफ द मॅच बापूजी देव ट्रॉफी 2025, बापूजी देव चषक, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय। वेल प्लेड, छान खेळलायस प्रतीक। शेवटच्या मॅचला सुद्धा भरभरून शुभेच्छा असणार, अर्थात आजच्या रजनीतील शेवटची मॅच। जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये। आवाजात असेल बदल, आवाज असेल मायक्रोफोन वरती रोशन पाटील, मॅम फॉर्म तारा। यस, धन्यवाद आदरणीय नितेश पंडित सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय आणि त्याच वेळेला आमचे म्हात्रे सर, नवनाथजी म्हात्रे सर। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना आणि 2 संघ असतील। एका बाजूला 100+ किलोमीटर शहापूर परिसरातून हा संघ बोरशेती या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि त्यांच्या बरोबरीने तळोजा MIDC परिसरामधला कानपोली संघ तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल। चला, कानपोली संघाचा 12th मॅन सुधीर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा आपण। 12वा खेळाडू आपला ऑस्ट्रेलियन मानसिकताच्या संघाचे आहे आणि सातत्याने सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये असणारा संघ कानपोली। तर एका बाजूला बोरशेती। यस यस, आबी पाटील आपण सतत आपण पहिला डे नाईट क्रिकेट खरं तर हा हे सर्व संघ खेळत आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी संघाचे पाठीराखे किंबहुना 11 खेळाडू जमा करणं ही देखील एक तारेवरची कसरत असते प्रत्येक टीमला। आणि इथे आपण पाहता टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला टीम बोरशेतीने आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं त्या ठिकाणी कानपोली संघाला। व्हाईट जर्सी परिधान केलेले बोरशेतीचे खेळाडू, तर एका बाजूला येलो आर्मी टीम कानपोली। नुकताच आपण पहिला तिरंगा ट्रॉफीमध्ये जो संघ चॅम्पियन झाला होता काही दिवसापूर्वी तो संघ कानपोली, तर एका बाजूला बोरशेती। पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये अष्टपैलू खेळाडू आदेश मते या षटकामध्ये सज्ज झालाय। आयटम ओव्हर द स्टम्प्स अर्जुन बांगर साठी बॅटचा फेस क्लोज झाला आणि इथे आपण पाहिला सॉफ्ट हँडेड सॉफ्ट डिसमिसल। पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट मिळाला आणि तोही फलंदाज आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये भावेश विषय हा खेळाडू अर्जुन बाद झाला। तेच मी म्हणत होतो, अर्जुन सारखा खेळाडू बाद झाला पहिल्या बॉलवरती। हा खरं तर गोल्डन विकेट आहे फिल्डिंग टीमला, कारण हा खेळाडू आपण जर पाहिला व्यावसायिक दर्जाचा खेळाडू अर्जुन बांगारे हा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर चालला। पहिला विकेट 0 धावसंख्येवरती। अर्जुन बांगर हा खेळाडू पहिल्याच बॉलवरती बिग विकेट डाऊन। पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला डबल माइंडेड स्ट्रोक। एका क्षणाला असं वाटलं अर्जुन त्या ठिकाणी इनफिल्डला क्लिअर करेल, परंतु त्यानंतर त्याने सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच बॉलवरती हा खेळाडू त्या ठिकाणी झेलबाज झाला। शॉर्ट कव्हरला चांगला झेल टिपला सुमित पाटीलने आणि पहिला विकेट पहिल्याच बॉलवरती मिळाला फिल्डिंग करणाऱ्या कानपोली संघाला। 2 बलाढ्य संघ आणि 2 बलाढ्य संघांमध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेमधलं हे दमदार पर्व, दुसरी रात्र या स्पर्धेची आणि दमदार सामना प्रेक्षकांच्या भरी आलाय। अटॅकिंग फिल्डिंग लावली या खेळाडूसाठी आदेश मते या गोलंदाजाने लॉंग ऑफ मध्ये फिल्डर उभा केला। त्याच वेळेला आपण पाहिला कधी एका बाजूला मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर उभा आहे। रोशन वेखंडे आले, बॉलला अक्षरशः फिरवलं पुन्हा एकदा आदेश मते या गोलंदाजाने। त्यांच्याकडे व्हेरिएशन लेग बाईजच्या स्वरूपात पहिली सिंगल या ठिकाणी बोरशेती संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल। अगदी डाव्या बाजूला LED स्क्रीन लावली आहे, त्या LED स्क्रीनवरती मात्र प्रत्येक खेळाडूचं लक्ष आहे कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर होतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडून, त्याचा अँगल कोणता आहे। परंतु आदेश मते म्हटलं की वर्सटाईल गोलंदाज, तो एकाच दाटणीचे बॉल टाकणार, तो व्हेरिएशन दाखवेल प्रत्येक बॉलवरती। खोदून काढायचा होता यॉर्करचा प्रयत्न, टो क्रशिंग यॉर्कर आणि इथे लाऊड ऑफी झाली, पंचांकडे अपील केली होती, जरूर बॅट ग्राउंडिंग झाली, त्यामुळे हा नॉईज हा आवाज त्या ठिकाणी ऐकायला मिळाला। स्मार्ट सिटी डेव्हलपर बोरशेती विपक्ष वैशाली स्पोर्ट्स कानपोली, प्रवीण दादा घासे खरं या संघाचे पुरस्कर्ते असतील आणि त्याच वेळेला वैशाली स्पोर्ट्स कानपोली या टीमला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारत असताना आदेश मतेचं पहिलं षटक थोडं डॉमिनेट केलं बोरशेती टीमला। लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला, अगदी बॉलरच्या समोरून बॉल चालला मागे लॉंग ऑफ क्षेत्राकडे। चेतन पाटील डीप मध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये बॉल भिसावला आणि या बॉलवरती पहिली लीगल रन येताना आपण पाहिली सिंगल। धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली। चांगलं योगदान पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये दाखवत असताना
यावेळेला बिगीटचा प्रयत्न, फटका फसला, बॅटची कडा लागले, कॅच इट कॉल. विकेट किपर सुधीर पाटील झेल खाली, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय. रोशन वेखंडे बॅक टू द डगआउट. दोन धाबा धाव फलकावरती दोन खेळाडू बाद झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती या टीमला शहापूर परिसरातून मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. बार अंतर कापत जेव्हा जेव्हा रायगडमध्ये गोठेकर संघाला पाहिलं, तोही संघ या परिसराला बेल्ट करतो, खरं बिलॉंग करतो. त्या परिसरातून मात्र हा संघ आज आपल्या या करतर मोठी जुई नगरीमध्ये दाखल झालाय. मी मराठी मैदान या करतर मैदानामध्ये आपण या संघाचा आपण नक्कीच वेलकम करूया. त्याच वेळेला आपण पाहताय कानपोली टीम शेवटचा बॉल या ओव्हरमधला, दोन धाबा धाव फलकावरती आहेत. पहिल्या फेरीमधला तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सोहम कुटले यावेळेला बॅकफुटला गेले होते, बॉल थोडा पुढे टाकला, पुन्हा एकदा कटरचा वापर केला, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता, बॉल निघाला विकेट किपरच्या दिशेने डॉट. आणि इथे आपण पहिल्याच ओव्हरमध्ये आदेश मतेने आपली गुणवत्ता सिद्ध केली. धावा खर्च केल्या, दोन खेळाडू बाद केले, दोन. ग्रेट स्टार्ट कानपुरी टीमला या ओव्हरमध्ये मिळालाय. पहिल्या ओव्हरमध्ये दोन धाबा आल्या, दोन खेळाडू बाद झाले. बॉलिंग करत असताना आदेश मते हा खेळाडू, त्याचं पहिलं षटक, या टीमचा सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडू. खतरगत या यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीच्या वतीने बेस्ट ऑलराऊंडर हा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला तो आदेश मध्ये. त्याचं षटक आपण पाहिलं. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय सुधीर पाटील, या संघाचा कॅप्टन, या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू सुधीर पाटील, लेफ्ट आर्म सीमर. या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण सज्ज होताना पाहत आहे. फार निर्णायक षटक राहील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट ऑलरेडी मिळाला आहे त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या कानपोली टीमला. पहिलं षटक, त्यानंतर सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. कदा स्मशान शांतता आपण पाहता तर प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये जेव्हा मोठे ब्लास्ट होतील, मोठे षटकार चौकार होतील, तेव्हा मात्र तुम्हाला नव चैतन्य, नव संजीवनी प्रेक्षकांच्या खेम्यामधून निर्माण होताना पाहायला मिळेल. आपोआप प्रतिसाद मिळेल टाळ्यांचा या दोन्ही संघांना, कारण हे सर्व दर्दी प्रेक्षक आहेत या विभागातील. पहिलाच बॉल इथे आपण पाहिला, तर अगदी ओव्हर पिच मध्ये जो हलकीशी कडा घेत बॉल त्या ठिकाणी शॉर्ट टर्नला फील्ड झाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. पहिला चेंडू जर आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा झहीर खान तुम्ही पाहिला असेल, आणि यावेळेला आपण पाहिला सुधीर पाटील, तो देखील पॉपिंग क्रीजवरती आला की हाय जंप लगावत मात्र बॉल डिलिव्हर करतोय. 3 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. मान्यवरांचं आगमन, सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. सत्कार मूर्ती आजच्या कार्यक्रमाचे. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केला, दांडी गुल, आणि सुधीर पाटीलचा परफेक्ट यॉर्कर, त्याच्यावरती मात्र त्रिफळाची झाला सोहम कुटले हा फलंदाज. तर या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय महेंद्र बुधाजी ठाकूर साहेबांसाठी आगमन. चंद्रशेखर ठाकूर साहेबांचे बंधुराज आणि एक समाजसेवक, दमदार व्यक्तिमत्व आणि खूप मोठं कद हे व्यक्तिमत्व या परिसरामधलं आदरणीय ठाकूर साहेबांचे आगमन. त्यांचे सर्व सहकारी आणि खरतर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय अंकुर मोकल साहेब यांच्या ठिकाणी आगमन. आशिवऱ्याचे आमच्या खतर अलिबागचे प्रचंड लोकसंख्या मोठं असणारं गाव आशिवरे, त्या आशिवरे गावचे आदरणीय अंकुर मोकल साहेब, आपलं देखील वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. सचिनजी भुसाळ साहेब संगमनेरवरून त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि लहानू भुसाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांचा मी या स्पर्धेच्या वतीने करतोय हार्दिक असं स्वागत. तर सुधीर पाटीलचं षटक आणि पहिल्या ओव्हरमध्ये आदेश मतेने जो स्टार्ट दिलाय त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून सुधीर देखील या षटकामध्ये कमबॅक करतोय. बाली बागरे हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आला. आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू भावेश
विषय रिव्हर्सचा प्रयत्न फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, लॅप शॉट केले आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर. या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन फटका, 6 धावा, षटकार. बॉलरचा अँगल ओळखला आणि त्यानंतर आपण पाहिलं स्विच इट. कालच्या रात्रीमध्ये बंटी जोशीने देखील एक्स्ट्रा कव्हरला सुधीर पाटीलच्या अगेन्स्ट षटकार मारला होता इनसाइड आउट. तो आम्ही पाहिला होता पिसारवे नाईट स्पर्धेमध्ये. आणि इथे देखील सुधीर पाटीलचा अँगल जो बॉल बनवला होता त्याला मात्र स्विच इटच्या पद्धतीने खेळले आणि फुलटॉस कन्वर्ट करताना षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप दूरवरून बोरशेती संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यामुळे या संघामध्ये दमखम आहे. पाडोस्वीपचा प्रयत्न, यावेळेला मागे आले आणि आडव्या बॅटने स्वीप केला, बॉलला निघालाय दणदण करत, सीमा पार, चौकार. बघा यॉर्करला प्रत्युत्तर काय, तर स्वीपचा फटका, रिव्हर्सचा फटका, ते फटके आपण पाहिले या ठिकाणी भावेश विसे यांच्या बॅटमधून. इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं पुन्हा एकदा. यावेळेला पुन्हा एकदा आपण लेंथ बॉल टाकलाय त्या ठिकाणी मिड ऑफ मध्ये निखिल बॉल मध्ये पोहोचलाय, चेंडू फेकतोय. दरम्यान एक सिंगल या बॉलवरती मेल, एका सिंगलच्या मदतीने सेकंड ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. 3 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती. नेक्स्ट मॅच देखील तितकीच तुम्हाला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. पुढचा सामना दोन्ही संघाच्या कॅप्टनला पहिला आपण कॉल देऊया पुढच्या मॅच साठी. ओम 11 दिगोडे विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट जहरमान कामोटे. दोन्ही संघाचे कॅप्टन हा तुम्हाला पहिला ऑफिशियल कॉल असेल. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा. ओम 11 दिगोडे विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट जहरमान कामोटे अशी लढत तुम्हाला पहिल्या फेरीमधला चौथा सामना पाहायला मिळेल. त्या अगोदर सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला हिंदवी 11 गावदेवी साई या टीमने. विद्यमान सामना आपण जर पाहिला स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती, त्याच वेळेला आपण पाहता त्यांच्या अपोजिटला संघ वैशाली स्पोर्ट्स कानपोली. या 2 टीम मध्ये लढत सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा आदेश मध्ये बॉलिंग मार्फत झाला, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या. त्याच्या समोर भावेश विषय हा खेळाडू ज्याने एक षटकार चौकार लगावला मागच्या ओव्हरमध्ये. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. मोमेंटम सेकंड ओव्हरमध्ये मिळालाय बोरशेती संघाला. मोठी धावसंख्या उभा राहावी लागेल, कारण बॉलिंग अटॅक जितका चांगला कानपोली संघाचा त्याही पेक्षा चांगला बॉलिंग अटॅक बोरशेती संघाकडे. त्यामुळे किमान 50च्या आसपास पोहोचावं लागेल, परंतु आदेशमध्ये या खेळाडूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. भन्नाट वेग, टप्पा ॲक्युरेट, आणि इथे आपण पहिला बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना एक डॉट बॉल या इनिंग मधला आदेश मध्ये यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा, त्यानंतर पुढच्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट टाकलाय आणि एका बाजूला कदम बाली बागरे हा खेळाडू थोडासा गायडन्स करतो आपल्या खेळाडूला. सिंगल घ्यावी लागेल. ड्राईव्ह करत असताना बॉल हलकीशी कडा घेतली, निघाला त्या ठिकाणी डीप पॉइंटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी 1 रन या बॉलवरती मिळेल. प्रीतम त्यांना आपण पाहिलं डीप मध्ये 1 धाव या बॉलवरती मिळाले. एका रनने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा 3 गडी बाद 16 धावा, 3 गडी बाद 16 अशी धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये. आता स्ट्राईक एंडला आपण पाहिला टेनिस क्रिकेट विश्वाचा सुपर डुपर स्टार बाली बागरे हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. व्यावसायिक दर्जाचा एक प्रोफेशनल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शहापूरचं क्रिकेट किंवा ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट ज्याने अक्षरशः दणानून सोडला असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आला. आणि त्याच्या समोर रायगड टेनिस क्रिकेट मधला सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडू आदेश मध्ये बॉलिंग मार्कवरती. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल मैदानामध्ये असेल. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले, खोलात टाकला बॉल, इनसाइड आउट हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे बॉल टप्पा पर्यंत थोडासा बाहेर काढला. कटरचा वापर बघा, बॉल किती बाहेर काढला, क्या बात आहे, जबरदस्त बॉल स्विंग झाला. आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक डॉट बॉल. जेव्हा बॉल रिलीज करतो आदेश मध्ये तेव्हा ग्रीप अगदी शरीराच्या मागे ठेवतो हात, आणि त्यानंतर आपण पाहिला व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. डॉट बॉल वाईड यॉर्कर केलाय,
चॉप केला बॉलला, शॉट थर्ड मॅनला माप्यासावी सिलीमुळे आपला बॉल फीड झाला, ज्या ठिकाणी क्विक सिंगल पूर्ण झाली दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 1 रन या बॉलवरती मिळाले. एका रनने मात्र संघ पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 17 वरती पोहोचला. 17 धावा फलकावरती. मॅच मध्ये आपण पाहू शकाल का टार्गेट बनवायचं पहिल्या 17 मध्ये फ्री माइंडेड बॅटिंग त्या ठिकाणी करावी लागेल. आणि आतापर्यंत कमी धावसंख्येमध्ये रोखलं कानपोली टीमने बोरशेती टीमला. यावेळेला स्विंग अँड मिस वन्स अगेन पुन्हा एकदा कटर वापरला आदेश मतेने. वारंवार प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन दाखवले आदेशने. मागचा बॉल वाईड यॉर्कर टाकला, त्यानंतर थोडासा लेंथ कमी केली, बॉलला पुन्हा एकदा बाहेर काढला, डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. फलंदाज भावेश विसे यांना थांबवलं, ज्याने 9 बॉलमध्ये आतापर्यंत आपल्या संघाला 14 धावांचं योगदान दिलं. आणि त्याच वेळेला एका बाजूला बाली बागरे हा खेळाडू 3 बॉलमध्ये 2 धावांचं योगदान आपल्या टीमला देतो. 17 धावा धावफलकावरती 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल या षटकातला फेस करेल त्या ठिकाणी भावेश विसे हा खेळाडू. पार्टनरशिपचा प्रयत्न, बॉल फाईन लेगला चालला, बा आहे त्या ठिकाणी रोहन पाटील त्यांच्या दिशेने फटका. आणि इथे आपण पाहिला सिंगल रन या बॉलमध्ये मिळाले लेग बाईच्या स्वरूपात. 2 स्पेल टाकले त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर आदेश मतेने. आणि 2 स्पेल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 18 धावा स्कोर कार्ड मध्ये खेळाडू बाद झाले 3 बोरशेती संघाच्या माध्यमातून. तीन ओव्हरचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आल्या. खरं तर पहिलं पर्व या स्पर्धेचं श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेचं आपण आयोजन पाहता चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित या स्पर्धेचं दमदार आयोजन. आणि पहिल्याच पर्वामध्ये इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला वाटत असेल ही स्पर्धा पहिलं पर्व नसेल, गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा अविरत चालू असावी, इतकं चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 4 रात्रीमध्ये जे लॉट्स आहेत ते मात्र तगडे लॉट्स आहेत, पहिल्यांदा एखाद्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. ए लॉट्स, त्या ए लॉट्स मध्ये तुम्हाला गोरसई संघ पाहायला मिळेल, वाकण संघ पाहायला मिळेल, ज्या लॉट्स मध्ये बामणडोंगरी संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, त्याच वेळेला पेठ संघ खेळताना पाहायला मिळेल, धारावे संघ तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या रात्रीमध्ये. असे बलाढ्य संघ तुम्हाला शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि आजचा देखील जर पोल पाहिला तर या पोल मध्ये देखील ताकदवर संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. चेतन पाटील या टीमचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल वरती स्वागत केलंय, खेचून मारला बॉलला, पिकअप शॉट मिड विकेटच्या बाहेर फेकला, सीमा पार, इट्स मॅक्झिमम षटकार. राऊंड द विकेट आले, फुलर लेन बॉल, त्याच्यावरती षटकार. वन्स अगेन गुडघा टेकत आपण पहिला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिटची संधी होती, गमावली. रोहन पाटील त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला आहेत, त्यांचा हा नेम आपण जर पाहिला चुकला, नेमबाजीमध्ये निष्णात व्हावं लागेल. एक सिंगल रन या बॉलवरती मिळाली. संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती ती म्हणजे 3 खेळाडू बाद 25 धावा, 25 लॉस ऑफ 3 विकेट्स, 4th ओव्हर इन प्रोग्रेस, 4थं षटक त्या ठिकाणी मार्गस असताना. चांगली धावसंख्या, उभा राहायच्या हलक्या हाताने कॉपी बुक स्टाईलने बॉलला ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आले प्रीतम. आणि तदनंतर आपण पाहिला 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. प्रीतमच्या माध्यमातून चांगला थ्रो होता, पण तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. बोरशेती संघाचा संपूर्ण स्क्वॉड पाहिला तर एका लेवलचे खेळाडू आहेत आणि यंगस्टर आहेत, त्यामुळे भरपूर त्यांच्यामध्ये चपलाई आहे. अग्रेसिव्ह खेळाडू, इनसाइड आउट, मिस टायमिंग फटका, प्रीतम डाऊन द बॉल, झेल होईल का संधी निर्माण झाली आहे. आणि इथे मात्र पुढे आले, जजमेंट चुकला आणि त्याचा फायदा फलंदाजांना झाला. सेकंड रन कंप्लीट. आणि इथे आपण पाहिला थ्रो होईल तर दूर असतील फक्त 2च धावा, भरपूर पुढे आले होते. जजमेंट आपण जर पाहिलं पुढे आल्यामध्ये मात्र बॉडी बॅलन्स गमावला प्रीतमचा. आणि त्याच वेळेला आपण पाहिलं जीवनदान मिळालं फलंदाज बाली बागरेला, जो एक व्यावसायिक स्तराचा खेळाडू आहे, त्याला जीवनदान देणं म्हणजे घातक काम. अजूनही वेळ गेली ना, या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 11 आल्या. फिरून मारल्या बॉलला, जशी गती कमी झाली ऍडजस्टेबल फटका. आणि इथे बघा ट्रॅप लावलं होतं खरं तर बाली बागरेसाठी, बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका फसला, झेलबाज झाले. वन्स अगेन वन मोर, आणखीन एक विकेट मिळेल फिल्डिंग करणाऱ्या कानपोली टीमला.
चेतन पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी. बरोबर बॉलला फिरवलं आणि समोर व्यावसायिक दर्जाचा खेळाडू बाली त्याला मात्र थांबवलं. एका क्षणाला बालीला असं वाटलं असेल बॉल बाहेर जाईल तर थोडासा आउट स्विंग होईल, पण बॉल आतमध्ये आला विथ टर्न विथ बाउन्स आणि त्याच्यामध्ये पूल करताना मात्र झेलबाज झाले. एलिव्हेशन कमी मिळालं होतं खेळाडू बाद. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस. वन्स अगेन कमालीची गोलंदाजी इथे आपण पाहिली चेतन पाटील कडून. पहिले 4 बॉल राहिले बोरचिडी संघाच्या नावावरती, ज्यामध्ये 11 आल्या, परंतु शेवटचे 2 बॉल ज्यामध्ये गुणवत्ता पाहायला मिळाली चेतन पाटील या खेळाडूची. आता आपण जर पाहिलं 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरचिडी संघाची धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 4 गडी बाद 29 अंतिम षटक बाकी आहे. स्लॉग ओव्हर. आता हे षटक कोणत्या गोलंदाजाकडे जातील? करण पाटील, रोहन पाटीलकडे जातील, कारण करण आज टीम मध्ये नाहीये. बाळाकडे जातील अंतिम षटकासाठी. चेतन पाटील मैदानामध्ये खेळतो आणि गत वर्षी रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याला खरं तर मालिकावीर हे पारितोषिक मिळालं होतं, सामनावीराचा मानकरी राहिला होता 2-3 सामन्यांमध्ये हा खेळाडू. त्याने मात्र कमालीचं कमबॅक केलं. लास्ट ओव्हर बापूजी देव चषक 2025 चा तुम्ही त्या ठिकाणी लोगो पाहता विकेटच्या अगदी समोर. आयोजकांचं हे पहिलं आयोजन, परंतु पहिल्याच आयोजनामध्ये मात्र यशाची उंच शिखर घातली आमच्या आयोजकांनी. अनेक अडचणी त्यांच्या वाटेला आल्या, परंतु असं म्हणतात ना, एखादं काम अगदी प्रामाणिकपणे हाती घेतलं की मग कितीही अडचणी होऊ द्या, त्या अडचणींना मात देण्याची ताकद तुम्हाला नक्कीच परमेश्वर देत. आणि ही मात अनेक अडचणी मात करत मात्र ही स्पर्धा आता पुढे आपण जाताना पाहत आहे. अंतिम षटक रोहन पाटील डाव्या हाताचा आणखीन एक वेगवान गोलंदाज समोर भावेश विसे जो 12 बॉल 21 वरती खेळतो. आक्रमक व्हावं लागेल. पहिला फुल टॉस, या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल, फिल्डर पोहोचते त्या ठिकाणी. आउटफील्डला बॉल थोडा स्लो झाला आणि त्याचा फायदा झाला करतो फिल्डिंग टीमला. 2 धावा आल्या या बॉलवरती. 2 रनने मात्र संघाची वाढती धावसंख्यामध्ये जर पाहिली धाव फलकावरती 4 गडी बाद 31 लॉस ऑफ 4 विकेट. धावांची गती वाढवायची आहे, पण इथे आपण जर पाहिलं बॉलिंग मधला भेदक मारा कणपोली संघाचा, त्याच्या समोर मात्र थोडेसे फलंदाज निष्प्रभ ठरले. एकमेव भावेश आखरचा अपवाद झाला ज्याने 13 बॉलमध्ये 13 बॉलमध्ये आता 23 केल्या. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. फुल टॉस बॉल फिरून मारलाय, स्वीप केला बॉल आणि पाठवलाय आमच्या मान्यवरांना अभिवादन करण्यासाठी. इट्स मॅक्झिमम षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला फुल टॉस वरती, मात्र आडव्या बॅटने खेळले आणि 1 मन आर्मी 14-29 वरती खेळतो भावेश विसे हा खेळाडू. आक्रमक फलंदाजी. याही वेळेला स्टेप आउट झाले, पुढे आले होते, बॉल सोडला, अगदी योग्य निर्णय. लाईन लवकर रीड केली पंचांनी, मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. 38 धावा आपण पाहता स्कोर कार्ड वरती लागताना 4 खेळाडू बाद. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. 50च्या आसपास जर पोहोचला बोरचिडी संघ तर मात्र टेन्शन वाढेल कानपोली संघाचं. सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग अटॅक भरपूर चांगलं आहे या टीमचं आणि पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा त्याने निर्णय घेतला. धाडसी निर्णय या ठिकाणी दाखवलाय बोरचिडी संघाने. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरचिडी या टीमला आपण मैदानामध्ये पाहता. एका बाजूला वैशाली स्पोर्ट्स कानपोली स्विच हिट केलाय आणि दिशा दिली. बॉल डीप कव्हर पॉइंटला चालला मागे, फिल्डिंग चांगली झाली, बॉलला थांबवलं. क्या बात आहे. एका क्षणाला असं वाटलं बॉल निघाला बाउंड्रीच्या बाहेर, पण बॉलला थांबवलं. 2 धावा आल्या. टाळांचा गजर झाला दोन्ही संघांच्या खेळामधून, कारण एका संघाला 2 धावा मिळाल्या तर दुसऱ्या बाजूला 2 धावा वाचल्या. त्याचा आनंद मात्र दोन्ही टीमला होताना आपण पाहायला मला या बॉलवरती. 40 वरती पोहोचला बोरचिडी संघ. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे मॅच मध्ये. अंतिम 3 चेंडू पहिल्या सत्रामधील शेवटचे 3 बॉल टार्गेट सेट करायचा मैदानाच्या आतमध्ये. भावेश विसे हा खेळाडू स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा फुल टॉस, दिशा दिले, चहू बाजूला फटकेबाजी करताना हा खेळाडू डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन दिलं फिल्डरने. 2 धावा आणखीन 1 धावा वाचवल्या सुमित पाटीलने. असं म्हणतात क्रिकेटमध्ये मारणे वाले से बेहतर बचाने वाला होता है. या धावा तुम्हाला महत्वाच्या राहतील. बघा बॅटरचा स्टान्स ओळखला, बॅटरचा स्ट्रॉंग झोन ओळखला आणि इथे आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच वेळा डीप बॅकवर्ड पॉइंटला 2 फिल्डर उभे केले. स्लॉग हिट आणि रिव्हर्स हिटचे फटके वाचवण्यासाठी. 42-42 स्कोर कार्ड मध्ये आहेत आणि इथे आडव्या बॅटने पूलचा प्रयत्न आहे. सेफ लँडिंग झाला बॉल. सेकंडचा कॉल फेकी येईल, त्यावर मात्र 2 धावा सहजगत्या कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 धावा आल्या या बॉलवरती. 44
4 गडी बाद 44. नेल्सन फिगर तुम्ही स्कोर कार्ड मध्ये पाहताय. 444, 4 खेळाडू बाद 44, 4.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता अंतिम षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. त्या अगोदर विनंती असेल कामोटे आणि दिघोडे संघाच्या कॅप्टनला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना असेल. ओम 11 दिघोडे विपक्ष शिवांश ट्रान्सपोर्ट्स कामोटे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. अंतिम बॉल या खतर इनिंग मधला शेवटचा बॉल. हलकीशी करा लागली बॉल थर्ड मॅनला चाललाय सुधीर पाटीलच्या दिशेने आणि इथे मात्र सिंगल रन मिळाली आणि या सिंगलच्या मध्ये टार्गेट सेट झालं तब्बल 45. म्हणजे येणाऱ्या खरं तर 30 चेंडू मध्ये बनवावे लागतील पुढच्या इनिंग मध्ये कानपूर टीमला 46 आणि एकट्या भावेश विसेने 18 बॉल मध्ये 36 जमा केल्या. एकदा जोरदार काय होत्या भावेशसाठी. वन मॅन आर्मी ज्याने 18 बॉल मध्ये 36 केल्या. 200च्या स्ट्राईकने ही बॅटिंग पाहायला मिळाली. धन्यवाद सचिन दादा, मनापासून आपला आभार. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. थँक्यू सो मच. तर लगेच विनंती असेल बोरशेती टीमला आपण फिल्डिंग लावून घ्या आणि त्याच वेळेला कामोटे संघाचा कॅप्टन एका बाजूला असेल दिघोडे संघाचा कॅप्टन. दोन्ही कॅप्टन टॉसर या. अभिजित ठाकूर छोट्या कॅप्टन दिघोडे ओम 11. तर एका बाजूला असतील शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोटे संघाचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर टॉससाठी या. सोनू पाटील, परेश म्हात्रे असतील, रोशन म्हात्रे असतील, एक सभासद या आपण टॉससाठी. अंतिम सामना पहिल्या फेरीमधला टॉस केला जाईल. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान. ओवळ्याच्या मैदानामध्ये नुकताच सुपर 6 मध्ये दाखल झाला छोट्याचा संघ दिघोडे आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर. पहिल्या फेरीतील चौथा सामना अर्थातच एक मोठा सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अर्थातच ओम 11 दिघोडे आणि त्याच्या विरोध असणार आहे तो शिवांश ट्रान्सपोर्ट कामोटे. सो प्लीज वन्स मोर आय इन्व्हाइट कॅप्टन ऑफ कामोटे, डोंट वेस्ट टाईम. जा कामोटे संघाचा संघ या ठिकाणी या, कारण ऑलरेडी दिघोडे संघाचा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. हॅलो. तर या दरम्यान आपण इथे खरं तर विनंती करतोय रायगड टेनिस क्रिकेट जगतातला किंबहुना अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिस क्रिकेटर ज्याने कदर रायगडचा झेंडा आटके पार नेला. फॉल्कन रायझर्स या टीम मध्ये खेळताना ISPL मध्ये दमदार योगदान देणारा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका खेळाडू विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या याला विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण मंचावरती येऊन आसन व्हायचं आहे. विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. रायगडचा झेंडा ज्याने अटके पार नेला आणि दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहिली आणि त्याच वेळेला आमचे आदरणीय माजी सरपंच दिघोडे ग्रामपंचायत मयूरशेठ घरत यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. सन्माननीय जय माता दी दिघोडे संघाचे सर्वे सर्व मयूरशेठ घरत यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आयोजकांच्या वतीने आपलं स्वागत. आणि मोठ्या विश्वजित ठाकूर आपणास आयोजकांच्या वतीने आग्रहाचं निमंत्रण आपला विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चला कामोटे संघाचा कॅप्टन जर पहिला सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर कामोटे संघाचा कॅप्टन इथे आला नाहीये तर मात्र प्रतिस्पर्धी कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. या गोष्टीकडे मला लक्ष द्या. चला लवकरात लवकर कानपोली संघ पहिली जोडी मैदानामध्ये आपण पाठवा. सलामीवीर कामोटे संघाचा संगणक मला वाटतं हा विनंतीचा तुम्हाला तिसरा कॉल आहे. ऑलरेडी आम्ही तुम्हाला सांगलेच आहे की पहिला बॉल जर या इनिंगला पडला तर अर्थातच दिघोडे संघाला नाणेफेक विन दिले जाईल. नंतर या विषयावर कोणत्या प्रकारची चर्चा होणार नाही आहे. कामोटे संघाचा संगणक
तुम्हाला जवळजवळ आम्ही 3 कॉल केलेत. सो कामोठे सगळे या, कारण प्रत्येक आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ आहे. गेलेली वेळ पुन्हा येत नाही आहे. वेळेला फार महत्त्व द्या. या चला, कामोडे संघाचा कॅप्टन शिवांश ट्रान्सपोर्ट जर्मन कामोडे संघाचा कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉससाठी या. गुणवंत गोवारी चला टॉससाठी येतील आणि एका बाजूला असे छोट्या आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया जिथे असतील आमचे समालोचक म्हात्रे सर. थँक्यू सर. अर्थात एका बाजूला अर्थातच छोटे आहे आणि अर्थात गुणवंत आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल अभय या. सन्माननीय सचिन गुजारी साहेबांना विनंती असेल या. सचिन सचिन भुसाळ संगमनेरचे आमचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. या सर. आपल्या शुभ सर या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. एका बाजूला दिगोडे संघ आणि दुसऱ्या बाजूला कामोठे संघ. या बलाढ्य 2 संघामध्ये ही लढत आणि लढतीसाठी असणारा हा कॉल टेलिस आणि वाटतं हेड आलेला आहे. हा डिसिजन पेंडिंग. ठीक आहे चला. दोन्ही संघाला मला भरपूर शुभेच्छा. डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. बऱ्याचशा ॲडव्हान्स क्रिकेटमध्ये आजकाल हा देखील आज निर्णय निघालाय, कारण डिसिजन पेंडिंग हा कधीच नसतोय टॉस मारल्यानंतर. ठीक आहे, डोंट वरी. बरंचसं क्रिकेट खेळतो आपण, कारण ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलंच असतं. चला जाऊया पुन्हा. रोशन पाटील सर. येस धन्यवाद. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत. इनसाइड आउट रोहित पाटीलने मात्र फटका सजवला कॉपी बुक स्टाईल आणि पहिल्याच बॉलवरती चांगला प्रयत्न फिल्डिंगचा आपण पाहिला आणि परंतु इथे नशिबाची साथ मिळाली. कानपोली संघाला वेलकम बाउंड्री 4 चौकारने अकाउंट ओपन केलं रोहित पाटील या खेळाडूने. अर्जुन बांगर हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग करताना फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नाही, पण बॉलिंग मध्ये इम्पॅक्ट टाकावं लागेल. धावा 47 रोकायच्या तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकअपला वर घेतला, फटका फसला. फील्ड डाऊन द बॉल. लगेच प्रत्युत्तर त्या ठिकाणी रोहित पाटीलचा विकेट मात्र मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती संघाला पहिला खेळाडू बाद कानपोली संघाचा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. नवीन खेळाडू मैदानाकडे चला. नितेश पाटील कानपोली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि चांगले खेळाडू देखील आहेत. नितेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. इंडिया नंबर 3 4 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला. पहिला विकेट मात्र बोरशेती संघाला मिळाला. मी मगाशी म्हटलं बॅटिंगचा निर्णय बोरशेती संघाने का घेतला. त्यांच्याकडे बॉलिंग युनिट चांगला, बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि पहिला बॉल चौकार आल्यानंतर मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलं अर्जुनने. यावेळेला वेगावरती स्वार झाले, भन्नाट वेग. आणि इथे आपण पहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. प्रचंड वेगाने बॉल डिलिव्हर केला. विकेट किपरलाही बीट केलं होतं. चांगली बॉलिंग ऍक्शन, फुल अँड डिलिव्हरी. थोडासा बॉल राईज झाला, आतमध्ये आला आणि त्या ठिकाणी मग पहिला निर्धाव चेंडू डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. यावेळेला ओव्हर पिच हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करत असताना मिडॉनला हा फटका पाहिला, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. बॅटिंग करताना टीम कानपोलीला 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला आता येथील आदेशमध्ये या संघाचे अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग मध्ये आपण पाहिला 4 धावा खर्च करत 2 खेळाडू बाद केले. 2 षटकांमध्ये 2 स्पेल टाकले आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. दोन्ही ओव्हरमध्ये प्रत्येकी 2-2 धावा, 1 लेग बायची रन त्यांनी खर्च केली होती. साहिल पार्टे WTC आमचे कॅमेरामन. हलकीशी कडा लागली होती, कॅच इट कॉल झाला होता. हा झेल व्हायला हवा होता. आदेश मतेचा जर का झेल इथे टिपला असता तर दबाव कानपोली संघावरती आला असतं, पण तो नशिबाची साथ. विकेट किपर कडून चूक झाली. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले.
आतमध्ये आणला होता बॉल, हलकीशी कडा लागली होती. विकेट किपरने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल सोडला, सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील झेल सुटला. त्यामुळे जीवनदान मिळालं आदेश मतेला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली त्या ठिकाणी सुरुवात आदेश मतेने केली होती पहिल्या सत्रामध्ये. आता इथे अर्जुन बांगर वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने फटका. पहिली ओव्हर देखील निर्णायक राहिली. या ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्या. आता येणारे बॉल असतील त्या ठिकाणी 24 विजयासाठी तब्बल धाबा बनवायच्या त्या ठिकाणी 41. मॅच ऑन. 24 चेंडूमध्ये 41 समीकरण या मॅच मध्ये राहील. चोवीस बॉल 41 धाबा. चला आपण थोडं स्पीडअप करा. लगेच आपण अतिथी सन्मानाकडे बोलतोय. नुकतंच ज्यांचा या ठिकाणी आगमन झालंय ते आदरणीय सचिनजी भुसाळ साहेब संगमनेर यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी सचिन भुसाळ साहेबांना विनंती करतो आपण सादरीकरण कक्षामध्ये या आणि तिथे आपला सन्मान स्वीकारा. महेंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सचिन भुसाळ सरांचा संगमनेरचे आमचे पाहुणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय महेंद्र ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते. आणि त्याच वेळेला आमचे चंद्रशेखर ठाकूर साहेब या स्पर्धे जनक त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सचिन भुसाळ साहेबांचा माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर साहेब आणि आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब त्यांच्या शुभ हस्ते सचिन भुसाळ सर यांना मी इथे सन्मानित करत आहोत. माय चोपदार शॉल, सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना मी इथे सन्मानित करत आहोत. आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. पुढील सन्मान केला जाईल लहानू भुसाळ सर संगमनेर. त्यांनाही विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. लहानू भुसाळ सर या पण आपला विशेष आदरातिथ्य सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. क्रिकेटला धर्म मांडणारे आमचे हे सर्व मान्यवर त्यांचा सन्मान इथे केला जातोय. बघा सिंगल आली 6 वरती पोहोचलाय. 2 फ्रेम मध्ये आपण सध्या स्पर्धा ही लाईव्ह पाहत आहात. मोठ्या संख्येने मान्यवर त्यांचा सन्मान या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. सेकंड ओव्हर राऊंड द विकेट ऑन साइडला स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवलं त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर. आदेश मध्ये ब्रँडेड षटकार 6 धाबा. सन्मान असेल आदरणीय अंकुर मोकल साहेब जिल्हा परिषद सदस्य आशिवरे, ग्रामपंचायत सदस्य आशिवरे माफिया समिती त्यांचा इथे सन्मान केला जाईल. अंकुर मोकल साहेबांना सन्मानित आपण करूया. आशिवरे म्हटलं की भरपूर मोठी लोकसंख्या असणारे गाव आणि त्यांचा सन्मान महेंद्र ठाकूर साहेब आणि त्याच वेळेला आमचे चंद्रशेखर ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते केला होता. अंकुर मोकल साहेब अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या अगदी जवळचे सहकारी निकटवर्तीय त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मनपूर्वक आपलं स्वागत. याही वेळेला लो फुलटॉस बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला फटका. वाडी स्टॉंगनला आउटफील्डने धोका दिला. डायव्हर्ट झाला बॉल. नशिबाची साथ कानपुरी संघाला. ज्या आदेशात झेल सोडला तो आदेश आता आक्रमक झालाय. इथे मात्र चौकार होतो कानपुरी टीम साठी. मान्यवरांचा आभार. मी सन्माननीय महेंद्र ठाकूर साहेब आणि त्याच वेळेला चंद्रशेखर ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण हे असं नसतं बा. चौकाराला धावांची गती वाढली. 16 वरती पोहोचलाय कानपोली संघ. यावेळेला पाड स्वीप क्रॉस बाडेड फटका. फुल टॉस होता. दिशा दिली फक्त. बॉल निघाला त्या ठिकाणी मिड विकेट मध्ये. सेकंडचा कॉल. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. पिताश्री ग्रुप मोठीजू यांच्या वतीने बोरशेती टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचा मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतो. अनेक खरतर सारे जण या स्पर्धेचा आनंद घर बसल्या घेत असतील. बरेचसे व्हिवर्स आता पीटीसीच्या माध्यमातून आमच्या समेत जॉईन झालेत. त्या सर्वांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. 18 रन ऑन स्कोर कार्ड. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. सुमित बांगरे हा खेळाडू या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय. शहापूर परिसरातून जवळजवळ 100हून अधिक किलोमीटर प्रवास पूर्ण करून या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला. रायगड नगरीमध्ये याही वेळेला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला आणि इथे मिड विकेट मधला फिल्डर सरकला. सेकंडचा कॉल. रिस्क घेतली. रनआउटची संधी. विकेट गमावलाय.
विकेट हवे त्या खरं तर मॅच मध्ये बोर्डची टीमला खेळाडू बाजारा नितेश पाटील. दुसरा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या वैशाली स्पोर्ट्स कानपोली टीमला. रोशन वेखंडे यांचा थ्रो आपण पाहिला डीप मधून, चांगला थ्रो होता पण नितेश थोडे मागे राहिले, पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचले होते. ऑन साइडला आपण पाहिला ऑन ड्राईव्हचा फटका. सेकंड रनसाठी मात्र रिस्क घेतली नितेशने. त्यानंतर आपण पाहिला रोशन वेखंडेचा अतिशय ॲक्युरेट थ्रो, ज्या ठिकाणी आपण पाहिला रनआउटचा विकेट मिळाला फिल्डिंग टीमला. नवीन खेळाडू मैदानाकडे चालला चेतन पाटील. डाव्या हाताने गोलंदाजी, उजव्या हाताने फलंदाजी हे वैशिष्ट्य राहिलं चेतनच्या खेळीचं. काल पिसारबे नाईट स्पर्धेमध्ये कमालीची फलंदाजी केली होती पेठ संघाच्या अगेन्स्ट या खेळाडूने. आता या मॅच मध्ये चेतन पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला बिगिटचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये झेल होईल का? वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला, स्क्वेअर लेग मध्ये एकही फिल्डर नाहीये आणि बॉल चालला एका टप्प्यावरती. वन बाउन्स इन टू द फॅन, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. प्रशांत खार पाटील चिरणे यांच्या वतीने कानपोली टीमला शुभेच्छा आल्यात. कारण तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिला प्रफुल्लजी खार पाटील, प्रशांतजी खार पाटील युगा स्पोर्ट्स कानपोली संघाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या वतीने कानपोली टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचा मनापासून अभिनेते आभार व्यक्त करूया. तिरंगा ट्रॉफीमध्ये चॅम्पियन झाला होता कानपोली संघ आणि यावेळेला मोठं आव्हान आहे त्या ठिकाणी बोर्डशिदी संघाचं. कानपोली संघाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 आले, आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 23 समीकरण. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्क मध्ये हे षटक फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. जर आदेश मतेचा विकेट किपरने झेल टिपला असता तर चित्र वेगळं असतं या मॅच मध्ये. पण कधी कधी क्रिकेटमध्ये असं म्हणतात, क्रिकेट असो किंवा कोणतंही क्षेत्र, 99% तुमची मेहनत आणि 1% लक फॅक्टर जर तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचं. आणि इथे आपण पहिला लकने मात्र साथ दिली. आदेश मतेला भाग्यवान खेळाडू राहिला, ज्याला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्याने आक्रमण केलं. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. मॅच ऑन आहे 18 बॉल 23. समोर चेतन पाटील बॉलिंग मार्कमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू टेनिस क्रिकेट जगतातला अर्जुन बांगर या षटकामध्ये आले. सेकंड स्पेलमध्ये कमबॅक करणारे षटक राहील का बोर्डशिदी टीमसाठी हे पाहावं लागेल. वेगावरती सुमार होणारा खेळाडू अर्जुन. पहिला बॉल शफल झाले होते, उजव्याच्या बाहेर आले होते आणि इथे मात्र फाईन लेगला टार्गेट करायचं होतं, परंतु बॅट आणि पाठच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू टाकला अर्जुनने. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. येणारे 17 बॉल 23 चं कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. प्रचंड मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. हा सामना फार महत्वाचा आहे. चला, दिघोडे संघ छोटे आपला निर्णय कसा आम्हाला कळवा. आता टॉस जिंकला दिघोडे संघाने, ओम 11 दिघोडे, आणि त्याने निर्णय घेतलाय बॅटिंगचा. यस, बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे कामोटे टीमला पुढच्या मॅच मध्ये फिल्डिंग करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय ओम 11 दिघोडे संघाने स्वीकारलाय. मी सन्माननीय मयूरजी घरत यांना इथे इन्व्हाइट करतो. आपण या मंचावरती आपलं स्वागत. त्याच वेळेला विश्वजित ठाकूर मोठ्या, त्यांना ही विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं अखिल भारतीय टेनिस क्रिकेटर, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज विश्वजित ठाकूर मोठ्या, त्यांना ही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. 24 धावा आहेत आता 16-22. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरच्या हातामध्ये बॉल चाललाय, पूल करताना मात्र टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये. त्या ठिकाणी मिड विकेटला झेल टिपला, खेळाडू बाद झाला. आदेश मध्ये मोठा धक्का असेल टीम वैशाली स्पोर्ट्स कानपोली टीमला. आदेश बाद झाला, ज्याने 17 धावांचे योगदान आपल्या टीमला दिले. आता सामना आपण जर पाहिला बॅलन्स आहे.
दोलायमान परिस्थितीमध्ये 15 बॉल 22 हे मगाशी म्हटलं अर्जुनचं हे षटक या सामन्यामध्ये निर्णायक राहील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अर्जुनने फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 1 रन खर्च केली. नवीन खेळाडू निखिल पाटील मैदानाकडे चाललाय. निखिल पाटील आणखीन एक स्फोटक खेळाडू या संघाचा. गत वर्षी आपण पाहिला तर रायगड, ठाणे, कल्याण रायगड या पोलमध्ये रतनबुवा स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन राहिला होता आणि याही वर्षी या संघाला मात्र तिथे प्रवेश मिळालाय. 22 फेब्रुवारीला ही लढत तुम्हाला स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अपोजिटला संघ असेल कानपोली संघाच्या अगेन्स्ट गोठेकर बी शहापूरचा संघ. क्या बात आहे, हा देखील एक योगायोग. त्या स्पर्धेमध्ये गोठेकर संघासोबत तुम्हाला खेळायचा नाही, इथे बोरसदे संघाच्या अगेन्स्ट खेळताना आपण पाहता कानपोली टीमला. 15-22 वेगवान बॉल पडला आणि खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी पानबुडी प्रमाणे हा बॉल अगदी खालून निघाला विकेट किपरच्या दिशेने. बघा काय गोलंदाजी आहे, अप्रतिम वेग. बॅकलिपला खाली आणण्या अगोदर बॉल झपकन निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 14 बॉल आणि 22 धावा. मगाशी म्हटलं अर्जुनचं हे षटक या सामन्यामध्ये निर्णायक राहील आणि आतापर्यंत अर्जुनचा बोलबाला राहिलाय. पुन्हा एकदा वेगावधी स्वार इनसाइड आउट खेळले. डीप कव्हरला मात्र बॉल चालला, त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतील, फेकी होईल, दुसरा रनचा कॉल, 2 धावा कंप्लीट. या क्षणाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघामध्ये दबाव टाकणं आणि हा दबाव टाकलाय मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील आणि त्याच्या बरोबरीने चेतन पाटील या 2 करदर फलंदाजाने. आमचे कानपोलीचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच मदन शेठ मध्ये त्यांच्या वतीने देखील कानपोली टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याच वेळेला आमचे मित्र सुजित पाटील ग्रामस्थ मंडळ चषकाचे आयोजक गणेशदा पाटील असतील, सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा यॉर्कर ऑन ड्राईव्ह केला बॉलला, 1 रन कंप्लीट. बॉलवरती चार्जअप झालेत. त्या ठिकाणी रोशन वेखंडे चेंडू उचलला, फेकला, 1च रन या बॉल वरती आली. जशी मागच्या इनिंग मध्ये 2 षटकामध्ये फक्त 4 धावा देत 2 खेळाडू बाद केले होते खरं आदेश मतेने, परंतु या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च करत 2 खेळाडू बाद केले. अर्जुन बांगरने मॅच ऑन आहे. 12 बॉल 19 समीकरण या सामन्यामध्ये कानपोली संघासमोर. डीजे प्लीज. बघा नेक्स्ट मॅच मध्ये ओम 11 दिघोडे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. त्या ठिकाणी शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे या टीमला. अभिषेकजी दुबे संघाचे पुरस्कर्ते, शिवांश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर, त्यांच्या वतीने पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कामोटे संघाच्या वाट्याला पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग आली. जसा सामना संपेल आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. तेजस जाधव या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आले. 12-19 हा सामना आपण जर पाहिला जिंकायचा असेल फिल्डिंग टीमला तर जास्तीत जास्त डॉट बॉलचा बडीमार या मॅच 2 ओव्हरमध्ये करावा लागेल, किंवा विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. चेतन पाटील जर का शेवटपद उभा राहिला, त्या ठिकाणी निखिल पाटील जर का शेवटच्या क्षणापद उभा राहिला तर हा सामना सोपा होऊन जाईल. त्या ठिकाणी वैशाली स्पोर्ट्स कानपोली संघासाठी 12-19 9.50 रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आलाय. हा सामना शेवटपर्यंत जाईल याची चर्चा होईल. प्रेक्षकांमध्ये जर सामना शेवटपर्यंत गेला तर मात्र मजा येईल. अटीतटीची लढत व्हायला हवी. 12-19 समीकरण 9.50 रिक्वायर्ड रन रेट. समोर निखिल पाटील बॉलिंग मार्कमध्ये तेजस जाधव तेजोमय कामगिरी या ओव्हरमध्ये करेल का हे पाहावं लागेल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहिला 20 सेट मध्ये खेळले. बॉलर बॅक ड्राईव्ह, प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंग ऑफला फिल्डर त्यांच्या दिशेने फटका. 1 रन मात्र इथे मिळाली. 1 रनच्या मध्ये आता समीकरण बदललंय. 11 बॉल 18, 11 चेंडूमध्ये 18 धावांचं समीकरण. बघा प्रत्येक टीमला रनआउट बिमरसाठी रिव्ह्यू दिलाय 1-1 इनिंगसाठी आणि त्याचा ठराविक कालावधी असतो. त्या कालावधीवर तुम्हाला तो रिव्ह्यू घ्यावा लागेल, पंच तुम्हाला सांगतील. आणि इथे आपण पाहता शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी 11 विजयासाठी 18चं समीकरण. मॅच ऑन, सामना अजूनही बॅलन्स आहे. ऑन स्क्रीन आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहता चंद्रशेखर ठाकूर साहेब, अंकुर मोकल साहेब, त्याच वेळेला आमचे संगमनेरचे मान्यवर या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना. फिल्डिंग चांगली आहे, लाजबाब थ्रो अॅक्युरेट झालाय आणि इथे रन आउटची संधी 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल. कॉन्फिडन्स लेवल बोरसदी संघाचा सांगतो हा निर्णय त्यांच्या बाजूने जातो की काय, पण तो निर्णय टीव्ही अंपायरकडे आला. या टीव्ही अंपायर लगेच चेक करूया आपण. पीटीच्या माध्यमातून चेक केलं जाईल. वेगवान थ्रो होता,
ॲक्युरेट कलेक्शन आणि त्याच वेळेला आपण पहिला स्टंपचा वेध घेताना इथे खेळाडू बाद चेतन पाटीलचा विकेट या सामन्याला कलांटी देऊ शकतोय. हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर रन आउटच्या स्वरूपात. अजून एक धक्का असेल टीम कानपोलीला. रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं किंवा आवडत नसतं आणि इथे आपण पाहिला दुसऱ्या रनच्या मोहामध्ये हा खेळाडू बाद झाला. त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स लेवल आता हाय झालाय त्या ठिकाणी बोरशेती संघाचा. 10 बॉल 17 नवीन खेळाडू प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये आले. पेंदर नाईट स्पर्धेमध्ये प्रीतमने केलेली फलंदाजी आम्ही पाहिली. अप्रतिम फलंदाजी या खेळाडूने मोरबी संघाच्या अगेन्स्ट केली होती आणि इथे देखील चांगली फलंदाजी निखिल आणि प्रीतमला करावी लागेल. शॉर्ट प्लेन बॉल हॅमर केला बॉलला. फटका फसला. बॉल उंच गेलाय. झेल होईल का? झेलची संधी होती गमावली. बघा या क्षणाला तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्या संधीवर तुम्हाला सोनं करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. प्रयत्नांची बऱ्याच कष्ट तुम्हाला या मॅच मध्ये करावी लागेल. जर प्रयत्न सोडले तर मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. 2 रन या बॉलवरती मिळाल्या महत्वाच्या. आता येणारे बॉल असेल 9. विजयासाठी तब्बल 15चं समीकरण. 9 चेंडूमध्ये 15. गोलंदाज तेजस जाधवचं कौतुक करावं लागेल. चांगली बॉलिंग केली परंतु फिल्डरची न मिळाली 7. त्यामुळे 2 धाबा आल्या. जिवंताने मिळाला निखिल पाटीलला. 9 बॉल 15चं समीकरण या मॅच मध्ये आहे. ते सरळ बॉल हलकीशी कडा घेतली. कॅच इट कॉल आणि इथे आपण पहिला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद निखिल पाटील. कहाणी में ट्विस्ट. 8 बॉल आता विजयासाठी 15चं समीकरण. अगदी कोल्यांचे खांद्यावर आईची पालखी. अगदी कोल्यांचे खांद्यावर आईची. आठ बॉल 15 हे समीकरण या मॅच मध्ये आहे. आता पारडं जड होत चाललंय बोरशेती संघाचं या मॅच मध्ये. शेवटचे 8 चेंडूमध्ये 15 हे समीकरण. हे दोन बॉल फार महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. जर या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मात्र पारडं जड होईल बॅटिंग करणाऱ्या वैशाली स्पोर्ट्स कानपोली संघाचा. मयूर मते आदेश मते यांचे बंधुराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॉलिंग मार्कवरती तेजस जाधव यांना आपण पाहत आहे. इथे मात्र परिस्थिती थोडीशी अवघड होत चालली आहे. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्म घेते असं म्हणतात. जिद्द चिकाटी तुम्हाला त्या मॅच मध्ये दाखवावी लागेल. वेगावरती स्वार झाले. ऑन साइडला फटका. बॉल हवेमध्ये आहे. संधी निर्माण झाली आणि इथे झेल टिपलाय अर्जुन बांगरने. अजून एक धक्का आल्या पावली माघारी परतावा लागेल. आता फलंदाज आला. 1 मोर विकेट डाऊन. 7 बॉल 15 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 7 चेंडू आणि 15 धाबा. कमबॅक बघा बोरशेती संघाकडून होताना पाहायला मिळेल. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बेस्ट ऑफ बोरशेती विपक्ष एका बाजूला आपण पाहत आहे. वैशाली स्पोर्ट्स कानपोली या 2 संघांमध्ये ही लढत. आणि आता आपण जर पाहिला हा सामना थोडासा जड होत चालला कानपोली संघाला. मैदानाच्या आतमध्ये कानपोली संघाचा अनुभवी खेळाडू सुधीर पाटील आतमध्ये चालला. 8व्या क्रमांकावरती 6 खेळाडू बाद झाले. दबाव थोडासा कानपोली संघावरती राहील. आता 7 बॉल 15 चं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. सामना हळूहळू आता आपण जर पाहिला थोडा जड होत चाललाय कानपोली संघासाठी. आणि इथे आपण जर पाहिला 7 मध्ये 15 म्हणजे हा बॉल फार महत्वाचा राहील. जर इथे एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला रोमांचकता वाढताना पाहायला मिळेल. 7-15 हे कॅल्क्युलेशन. नवीन खेळाडू सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या इनिंग मध्ये जी फलंदाजी केली होती खरं तर भावेश विसेने कौतुकास्पद 18 बॉल 36 त्याने योगदान दिलं आपल्या टीमला. 1 मॅन आर्मी एकटा नडला कानपोली संघाला. त्याने चांगली फलंदाजी केली. पण बॉलिंग करत असताना अर्जुन बांगर कमालीचा स्पेल टाकला आणि इथे तेजस जाधव हा खेळाडू विकेट अतिशय उंबरट्यावर. त्याला 2 विकेट मिळाले. वाईड यॉर्कर भन्नाट वेग फास्ट अँड फ्युरियस
निर्धाव चेंडू टाकलाय. सामना होता 30 चेंडू मध्ये 46. आता सामना झालाय शेवटचे 6 बॉल 15. या सामन्यामध्ये आता शिरकाव केला पूर्णपणे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बेस्ट ऑफ बोर्ड या टीमने. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 15चं समीकरण. चला जास्त एकत्र येऊ नका, फेडिंग लावून घ्या पण प्लीज, वेळ वाचवायचा आहे. लगेच फेडिंग सलब आपण लावून घ्या. 6-15 चं हे कॅल्क्युलेशन. शहापूर परिसरातून हा संघ उगाच एवढं अंतर कापत या स्पर्धेमध्ये दाखल झालेला नाहीये. याचं कारण या संघाची असणारी गुणवत्ता. अनेक स्पर्धांमध्ये गत वर्षी आम्ही भातान नाईट स्पर्धेमध्ये या टीमला पाहिलं होतं. दमदार परफॉर्मन्स या टीमचा त्या भातान नाईट स्पर्धेमध्ये पाहिला आणि चॅम्पियन हा संघ बनला होता. हा डगआउट आहे कानपोली संघाचा. त्यांच्या चेहऱ्यावरती थोडी स्मशान शांतता आपण पाहताय. सतत क्रिकेट खरं तर आपण पहिलं कशा पद्धतीने मॅनेज करतात हा खरं तर क्रिकेटचा वेळ हे त्यांनाच माहिती आहे. कुठून एनर्जी या खेळाडूमध्ये येते. सातत्याने दर दिवस डे नाईट हे खेळाडू खेळत असतात. 6 बॉल 15 चं समीकरण. या मॅच मध्ये बाली बागरे हा खेळाडू आणखीन एक व्यावसायिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर या टीमचा. बाली बागरे तर त्याच्या समोर असेल मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील. याही खेळाडूकडे प्रचंड कॅलिबर आहे. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये आला तेव्हा तेव्हाच्या संघाला संकटातून बाहेर काढणारा हा खेळाडू या ओव्हरमध्ये मोठे फटके लगावत या धाबांचा पाठलाग करेल का पाहावं लागेल. 6-15 जर का इथे विकेट आणखीन एखादा मिळाला तर पूर्णपणे या मॅच मध्ये शिरका होईल. बोरशेती संघाचा फटका फसला. मिस टायमिंग फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड कहाणी में ट्विस्ट. 5-15 चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. बोरशेती संघाने मात्र कमालीचे एफर्ट्स लावले, कमबॅक केलंय या मॅच मध्ये. 5 बॉल 15 धाबा. सुरुवातीची पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ धावा आल्या त्या ठिकाणी 23 आणि त्यानंतर 18 बॉल मध्ये 23 धावा करताना 5-15चं समीकरण आलं. क्या बात आहे. ग्रेट कमबॅक, कमालीचं कमबॅक. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला विलास पाटील. आणखीन एक अनुभवी खेळाडू या संघाचा विलास मैदानाच्या आतमध्ये आला. आज कृष्णा पाटील टीम मध्ये नाहीये. विराज पाटील टीम मध्ये आपण खेळताना पाहिलं. विलास पाटील हा खेळाडू अनुभवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 बॉल 15 धावा. बाली भागरे हा खेळाडू आता या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल का. राऊंड द विकेट आले. रिव्हर्सचा प्रयत्न करायचा होता, स्टान्स बदलला त्यामुळे बेनिफिट जाईल आता करता बॉलर्स कडे. बॉलर आपण जर पहिला बॉल लेग स्टिकच्या बाहेर जरूर टाकला वेगाने पण तो स्टान्स बदलला होता त्यामुळे ऍडव्हान्टेज गोलंदाजाला जाईल. पंचांनी मात्र या बॉलला डॉट घोषित केले. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी बालीचा. डॉट बॉल पाहायला मिळाला. 4 बॉल 15 दबाव पूर्णपणे आता वैशाली स्पोर्ट्स कानपोली या संघावरती. 4-15 समीकरण आलेलं आहे. विलास डाऊन द ग्राउंड यॉर्कर लेनचा बॉल अक्षरशः ड्राईव्ह केला, बॉलला खोदून काढलाय. एकच रन या बॉलवरती मिळाली. आता 3 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावा. सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड मिळवली त्या ठिकाणी स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती संघाने. प्रवीणदादा घासे यांचा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. त्या संघाला असं वाटलं होतं कदाचित पहिल्याच सामन्यामध्ये गाशा गुंडाळावा लागेल पण तसं घडलेलं नाही कारण या टीमच्या असणारी या टीमचा असणारा परफॉर्मन्स या सामन्यामध्ये टीमला परत घेऊन आला पण तो सामना संपलेला नाही. 3 बॉल 14 चं समीकरण. 2 षटकार 1 दुहेरी अंक खेळावा लागेल सुधीर पाटीलला. आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग या मॅच मध्ये साकारावी लागेल. स्विंग अँड मिस. धीम्या गतीचा बॉल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती काढली आणि इथे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल कटरचा वापर बाहेर बॉलला काढला, फिंगर रोल केले आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. 2 बॉल 14 होत्याचं नव्हतं केलं आणि नव्हत्याचं होतं केलं या ठिकाणी आपण पाहिलं बोरशेती संघाने. असं वाटलं होतं या मॅच मध्ये बोरशेती संघ बॅकफुटला चालला जेव्हा 18 बॉल मध्ये 23 करायच्या होत्या. आता हा सामना आला 2 बॉल 14 वरती म्हणजे 16 चेंडू मध्ये धावा फक्त खर्च केला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 9. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये 14 धावा. ग्रेट कमबॅक, कमालीचं कमबॅक. चला लगेचच पुढच्या मॅच मध्ये कामोटे संघ तुम्हाला फिल्डिंग करायचं याची नोंद घ्या. जसा सामना संपेल आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. सामन्यावरती मजबूत पकड निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झालाय या मॅच मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ. कमालीचं कमबॅक. शेवटचा बॉल. कानपोली संघ आता पराभवाच्या उंबरठ्यावरती फक्त आणि फक्त
मॅचची औपचारिकता आणि इथे सामना जिंकलाय 100 किलोमीटर अंतर कापत जवळजवळ 3 तासाची रनिंग करत या स्पर्धेमध्ये रायगड नगरीमध्ये उरण तालुक्यामध्ये मोठी जुईच्या मैदानात हा संघ दाखल झालाय आणि इथे आपण पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरीच्या जोरावरती या संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. अभिनंदन टीम स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, बेस्ट ऑफ बोर्ड सिटी आणि एका बाजूला हार्ड लक टीम वैशाली स्पोर्ट्स कानपोली. चला दोन्ही संघ एकमेकांना आपण हस्तांतरण करा. दोन्ही संघ आपण एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे आणि तेव्हाच मैदान सोडा आणि एका बाजूला कामोटे संघ आपण लगेच मैदान ताबा घ्या. छोटे आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. बॉल चॉईस करून घ्या 2. तर आपण सामनावीर हा पुरस्कार घोषित करूया ज्याने पहिल्या इनिंग मध्ये वन मॅन आर्मी 18 चेंडूमध्ये 36 धावा केल्या. तो भावेश विसे ठरला या सामन्याचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच, सामनावीर. थँक्यू सो मच. दिघोडे गावाचे सरपंच सन्माननीय मयूर शेठ घरत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. या ठिकाणी आमचे आयोजक प्रितेशजी पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. या सन्माननीय मयूर शेठ घरत आपण व्यासपीठावर या. आपली या ठिकाणी प्रतीक्षा होत आहे. सन्माननीय आमचे घोड आयोजक प्रितेश पाटील. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सर भावेश मिसे याला आम्ही या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतो. येस भावेश, खूप चांगली. निलेशजी पाटील आपण व्यासपीठावर या. आमचे गुरुनाथ म्हात्रे व्यासपीठावर या. आपला गुरु अण्णा